मोहिते पाटलांवर आरोप केल्याशिवाय यांची दुकानदारी चालत नाही, अशी टीका खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोधकांवर केली। सत्ताधारी म्हणतात विधान परिषदेची निवडणूक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या इगोमुळे लागली, अन्यथा बिनविरोध झाली असती। पण ही निवडणूक मी लावलेली नाही। शरद पवार साहेबांनी सांगितले होते की पराभव झाला तरी चालेल, पण निवडणूक बिनविरोध होता कामा नये। मी त्यांच्या आदेशाचे पालन केले आहे। जिल्ह्यात कुठेही काहीही झाले की ही मंडळी मोहिते पाटलांवर आरोप करतात। आमच्यावर आरोप केल्याशिवाय यांची दुकानदारी चालत नसल्याची खरमरीत टीका खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली। म्हणजे मी किती महत्वाचा आहे विचार करा, सगळं फिरून फिरून माझ्या भोवती येते, माझ्या भोवतीच सगळेजण मोहिते पाटील करते। म्हणजे एकीकडे आम्ही म्हणतोय अदृश्य झालेत म्हणते आम्हाला, परत आम्हीच लागतोय, त्याशिवाय यांची दुकानदारी पण चालत नाही, काय करायचं आता। खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, सत्ताधारी स्वतःच म्हणत होते की माझ्याकडे फक्त 16 मते आहेत। आता म्हणत आहेत की मोहिते पाटलांची अदृश्य शक्ती चालली नाही। माझी अदृश्य शक्ती चालली म्हणूनच आम्हाला 118 मते मिळाले। आमचे विरोधक असेही म्हणतात की एवढीच मोहिते पाटलांना खुमखुमी होती तर घरचा उमेदवार उभा करायचा। आम्ही घरचा उमेदवार दिला असता तर हे म्हणाले असते की मोहिते पाटील घराणेशाही करतात, यांची आमच्याशी जमत नाही आणि यांना आमच्याशिवाय करमतही नाही। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी यांनी आमच्याशी चर्चा केली नाही। चर्चा आमच्याशी करायची नव्हती तर आमच्या वरिष्ठ नेत्यांशी करायची होती। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या जागी जर चंद्रकांत दादा पाटील असते तर त्यांनी सर्वांना एकत्र बोलवले असते, सगळ्यातून सुवर्ण मध्ये काढून निवडणूक बिनविरोध केली असती। खरे तर ही निवडणूक पालकमंत्र्यांच्या इगोमुळे लागली। महाविकास आघाडीच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी, आमदार व इतर पुढाऱ्यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीचे काम न करता महायुतीला मदत केली, त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी कारवाई करतील। मी कोणाचीही तक्रार करणार नाही। सत्ताधारी म्हणतात मोहिते पाटलांमुळे डीसीसी बँक डबघाईला आली। आमच्याकडे डीसीसीची थकबाकी आहे, पण ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। कोणाच्या काळात डीसीसी बँकेत सर्वात जास्त ठेवी होत्या, सर्वात मोठी कर्जमाफी कोणाच्या काळात झाली, कोणाच्या काळात बँक कशी चालली हे जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे। उगीच आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत। राजेंद्र राऊत निवडून आले, त्यांना आमच्याकडून शुभेच्छा। मला या ठिकाणी हिनवलं गेलं, 16 मतं आहे त्यांच्याकडे फक्त, तर मी त्याच्यावरती 100 मतं अजून ॲड केलेली आहेत। 2 आकडे सुद्धा पार करणार नाहीत असं मला हिनवलं गेलं। वसंतनाना या ठिकाणी 3 आकडे अंकात नेण्यात आम्ही यशस्वी झालेलं आहे। पुरोगामी विचार टिकवण्याच्या दृष्टिकोनातून यशस्वी झालेलं आहे। आता इलेक्शन संपलेले आहेत, सगळ्यांनी मिळून या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू। माझी 16च मतं होती ना, अदृश्य शक्तीने काम केलेलं आहे आणि अदृश्य शक्तीनं काम करत असताना एक तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या जिल्ह्यातल्या मतदारांना, या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या मतदारांना याच्यापूर्वी व्हॅल्यू दिली गेली का? त्यांना विचारपूस वसंतनानांमुळे झाली, त्यांना मान सन्मान वसंतनानांमुळे झाला, त्यांच्यावरती किती प्रचंड प्रमाणावरती दबाव आणला गेला आणि सगळ्यात शेवटी लक्ष्मी दर्शनसुद्धा वसंतनानांमुळे झालेलं आहे या सगळ्यांना। आणि आमचा जो उद्देश होता, जे आम्हाला मतं पडलेली ती कट्टर पुरोगामी मतं आहेत, बाकीची दहशत खाली गेली, दहशती खाली गेली नसती तर हा निकाल अजून वेगळा दिसला असता। कोणालाही काही आरोप करायला, काही बडबडायला काय अर्थ नाही। मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, माझ्या नेत्यांचा आदेश होता, त्या पद्धतीने मी इलेक्शन लावली। बिनविरोध करायची असेल तर वरिष्ठ पातळीवर चर्चा व्हायला पाहिजे होती, पवारसाहेब फडणवीस साहेबांची चर्चा व्हायला पाहिजे होती, किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षांची चर्चा व्हायला पाहिजे होती। आमच्याबरोबर चर्चाला जर स्थानिक लोकांना दुखत असेल, इथले जे कोण पालकमंत्री आहेत त्यांना आमच्याबरोबर चर्चा करायला दुखत असेल, किंवा वाटत नसेल बाबा आमच्यावर चर्चा करावी, प्रदेश लेवलला त्यांनी चर्चा करायची होती। कुठंतरी आम्हाला सगळ्यांना बोलवून घेऊन विचारविनिमय झाला असता, आम्ही काही विकासाचे प्रश्न मांडले असते।